श्रोते हो नमस्कार. मी संदीप कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कम्युनिटी रेडिओ केंद्रावर मनपूर्वक आपले स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत या महाविद्यालयाचे प्राचार्य, समीक्षक आणि मराठी विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर संजय नगरकर आलेले आहेत. सर, आपल्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. रयत शिक्षण संस्था म्हटलं की आपल्याला एक उंच वटवृक्ष गेलेला दिसतो आणि हा वटवृक्ष अर्थात फुलवलाय कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली. आज ह्या संस्थेला जवळपास 106 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजेच रयत शिक्षण संस्थेतील ज्ञानाचा वटवृक्ष हा आज 106 वर्षाचा झालेला आहे. ह्या वटवृक्षाने अनेक मुलांना घडवलं, मढवलं आणि आपल्या जिद्दीला पंख देऊन उंच गगन भरारी घ्यायला शिकवलं. अशाच एका नामवंत महाविद्यालयाचे आपण प्राचार्य आहात, ही अतिशय आनंदाची बाब आहे. सर, रयत शिक्षण संस्था म्हटलं की कर्मवीर भाऊराव पाटील आणि कमॉशिका ह्या नात्याच्या पलीकडे रयत शिक्षण संस्था काय आहे हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला अधिक चांगलं वाटेल. धन्यवाद. खरं तर सुरुवातीलाच मी एका गोष्टीची या ठिकाणी नोंद करतो आहे की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं बालपण जर आपण पाहिलं तर ते एका वेगळ्या वातावरणात गेलेलं आहे. जैन धर्मीय कुटुंबात ते जन्माला आले, परंतु ज्या वातावरणात ते लहानचे मोठे झाले ते बहुजनांच्या कष्टकऱ्यांच्या सान्निध्यामध्ये, आणि त्यातून सत्यशोधक समाज त्या काळात जो कार्यरत होता आणि महात्मा फुले यांचे जे विचार खेड्यापाड्यात रुजत होते त्यानं प्रभावित होऊन ते सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. त्या चळवळीत काम करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की इथल्या शेतकऱ्याच्या हातात एका हातामध्ये औत आहे, पण त्याच्या दुसऱ्या हातात दौत द्यायची गरज आहे. आणि मग या महाराष्ट्राचा, भारताचा खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर महात्मा फुल्यांच्या विचारसरणीप्रमाणे या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार होणं आवश्यक आहे. आणि ही प्रेरणा घेऊनच त्यांनी 4 सप्टेंबर 1919ला सत्यशोधक समाजाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये एका शिक्षण संस्थेची घोषणा केली. आणि पाठोपाठच 4 ऑक्टोबर 1919ला जी संस्था स्थापन झाली तीच रयत शिक्षण संस्था, की जी आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून आज ओळखली जाते. महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यात आणि कर्नाटकातल्या बेळगाव अशा 16 जिल्ह्यामध्ये तिचा विस्तार झालेला आहे. त्याचबरोबरीनं आज रयत शिक्षण संस्थेमध्ये 4.5 लाखाहून अधिक विद्यार्थी दरवर्षी शिकून बाहेर पडत आहेत. त्याचबरोबरीनं 17,000हून अधिक रयत सेवक या संस्थेमध्ये कार्यरत आहे. तर अशा या संस्थेचं मुळातच ब्रीदच ते आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद आणि वटवृक्ष हे आमचं बोधचिन्ह आहे, की जे बोधचिन्ह आपल्याला खूप काही गोष्टी सांगत आहे. आणि मग या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं आधुनिक चेहरा, पुरोगामी चेहरा द्यायचं काम जर कोणी केलं असेल, या महाराष्ट्राला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक नवनेतृत्व द्यायचं जर काम कोणी केलं असेल तर ती रयत शिक्षण संस्थेनं केलं आहे. ही महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली एक शिखर संस्था म्हणून मानली जाते, की जो इतर सर्व संस्थांचा पाय आहे. तर अशी ही संस्था जर त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केली नसती तर दगडधोंडे आणि गोट्यांमध्येच इथल्या बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांचं आयुष्य गेलं असतं. अगदी तुम्ही म्हणताय ते सर बरोबरच आहे. कारण स्वातंत्र्याच्या पूर्वीची आणि स्वातंत्र्याच्या नंतरची रयत शिक्षण संस्था ही गगन भरारी घेताना आपण पाहतच आहोत. असं जरी असलं तरी आपण मराठी विषयाचे विशेषतः प्राध्यापक म्हणून सर्वांना ज्ञात आहात. बरोबर. मराठी विषयामधलं समीक्षणाचं कार्य असेल किंवा मराठी विषयाच्या एकूणच कक्षा रुंदावण्याचं काम आपण एका अर्थानं केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की रयत शिक्षण संस्थेमध्येच आपण नोकरी करत असताना राजापूर असेल, अहिल्यानगर असेल, औंध असेल, इथे आपण प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि आता आपण प्राचार्य म्हणून काम करतायत. तर एकंदरीतच आपल्या ह्या वाटचालीचा आढावा आम्हाला सांगितला तर नक्कीच बरं. खूप माझ्या आवडीचा प्रश्न आपण विचारला. मी आज रयत शिक्षण संस्थेमध्ये एक रयत सेवक म्हणून कार्यरत जरी असलो तरी मुळात माझी जडणघडणच ही रयत शिक्षण संस्थेमुळे झालेली आहे. जर रयत शिक्षण संस्था तिची विद्यालय, महाविद्यालय नसती तर कदाचित आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर दिसलोही नसतो. मी रयत शिक्षण संस्थेचा माझी विद्यार्थी आहे आणि मग कर्मवीरांच्या विचारांचं बाळकडू घेऊनच माझा प्रवेश एक प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेत झाला. पहिल्यांदा मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर सारख्या ठिकाणी अत्यंत दुर्गम भागात जे आबासाहेब मराठे महाविद्यालय आहे
त्या ठिकाणी मी रुजू झालो आणि तिथल्या डोंगरदऱ्यांमध्ये जंगलांमध्ये राहून त्या महाविद्यालयात काम करत असताना अनेकविध अनुभव मी घेतले. त्याच्यातूनही मी परत घडत गेलो. मी 9 वर्षांपेक्षाही अधिक काळ त्या महाविद्यालयाच्या जडणघडणीतला एक खारीचा वाटा उचलू शकलेलो आहे. ही माझ्या दृष्टीनं एक फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. अहिल्यानगरचा अनुभव कसा होता आणि औंधचा अनुभव हा वेगळा? मला खरं तर त्यानंतर मी बदलीने अहिल्यानगर या ठिकाणच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आलो. म्हणजे पूर्णपणानं विसंगत वातावरण, विसंगत परिस्थिती आणि विसंगत ते को एज्युकेशन असलेलं महाविद्यालय होतं. हे फक्त महिला महाविद्यालय होतं. हे एका महाराष्ट्रातल्या सर्वात मोठं खेडं म्हणून असलेल्या शहरातलं हे कॉलेज होतं की जिथं येणाऱ्या मुली मात्र खेड्यापाड्यातल्या असायच्या. आणि तिसरं जे महाविद्यालय होतं जिथं मी 4 वर्ष कार्य केलं ते पुण्यासारख्या कॉस्मोपॉलिटियन शहरातलं जरी असलं, औंधसारख्या ठिकाणचं जरी असलं, तरी तिथं शिकणारा जो विद्यार्थी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातला, हा सगळा झोपडपट्टी निवासी आणि हातावर पोट असलेल्याच कुटुंबातून येणारा हा विद्यार्थी असायचा की जी मुलं ज्यांचे आईवडील हे लातूर, उस्मानाबाद सारख्या अत्यंत मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातून येऊन इथं पोट भरणारी आणि त्यांची मुलं तिथं शिकणारी होती. तर तिन्ही ठिकाणची एक कॉन्ट्रास्ट परिस्थिती आहे आणि तिन्ही ठिकाणी काम करताना मग मला वेगवेगळे प्रयोग करावे लागलेले आहेत. खरं तर तुम्ही एक अभिनव उपक्रम राबवणारे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चेहरामोहरा देणारे एक तत्पर असलेले प्राध्यापक म्हणून तुमची ख्याती आज आहे. आणि ह्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतच आहात. परंतु आपलं महाविद्यालय की ज्या महाविद्यालयाचे आज आपण प्राचार्य आहात, ह्या महाविद्यालयाचा एक वेगळा नावलौकिक आहे. तो नावलौकिक आज संपूर्ण भारतभर आहे. कारण त्याच्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की तो नावलौकिक केवळ नॅकमुळे मिळालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्याचं कारण असं आहे, नॅकमुळे आपल्या महाविद्यालयाला भारतामध्ये 6वा क्रमांक, महाराष्ट्रात 3रा क्रमांक आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक म्हणजे नॅक A++ ह्या मानांकाने गौरवण्यात आलेले आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी आपलं महाविद्यालय पाहण्यासाठी अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या महाविद्यालयाला भेट द्यायला यायचे. तर हा बदल कसा झाला आणि नॅक A++ मिळवण्यासाठी आपण काय वेगळे प्रयोग राबवले हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सुरुवातीला एक थोडी दुरुस्ती मी करतो. भारतामध्ये 6वा क्रमांक, महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक असा जो आपण उल्लेख केलेला आहे म्हणजे तो चुकीचा नाही. परंतु क्रमांक हा शब्द आपण थोडासा बाजूला ठेवूया. नॅकसाठी एक गुणांकन केलं जातं, त्याला CGPA असं म्हणतात. नक्कीच. आणि त्याच्या आधारानं ग्रेड ठरत असते. तर त्या गुणांकनामध्ये जे 4 गुण आपण धरूयात साध्या भाषेमध्ये, त्या 4 पैकी आम्हाला 3.71 म्हणजे 3.71 हा आमचा CGPA आहे. आणि हा CGPA सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजतागायत सर्वोच्च आहे. महाविद्यालयाला या 4थ्या सायकलमध्ये A++ ग्रेड मिळालेली आहे. ती सर्वोच्च ग्रेड आहे. त्याच्या पलीकडे आता काहीच नाहीये. आता ज्या पार्श्वभूमीवर ह्या नॅकची मी तयारी केली ती मला सांगणं फार महत्वाचं वाटतं. नक्कीच. मी मराठी विषयाचा जरी असलो तरी कुठल्याही विषयाला हात घालण्यापूर्वी त्याच्या खोलात जाऊन आणि मायक्रो लेव्हलवर नियोजन करणं, त्याचा सॉर्ट ॲनालिसिस करणं आणि मग पुढे जाणं आणि त्याची कार्यवाही करणं आणि पाठपुरावा करणं, ह्या सूत्रानुसार जाताना मला एक सांगायला फार आनंद वाटेल की नॅकची 3री सायकल महाविद्यालयाची 2017 साली होऊन गेलेली होती. त्या सायकलमध्ये दादा पाटील महाविद्यालयाला A ग्रेड मिळालेली होती आणि 3.07 हा त्याचा CGPA होता. ओके. त्या पार्श्वभूमीवर मी औंधला काम करत असताना संस्थेकडनं मला एक फार मोठी संधी आली. मी प्राध्यापक होतो आणि तिथं मोठं महाविद्यालय आहे, आव्हानात्मक काम आहे, तर तुम्ही प्रभारी प्राचार्य म्हणून जाल का? तर मी तातडीनं तिला संधी मांडली आणि त्या संधीचं सोनं आपण करूयात असं समजून मी तातडीनं होकार दिला आणि 1 जानेवारी 2022ला मी प्रभारी प्राचार्य म्हणून औंधमधल्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून कर्जत सारख्या दुष्काळी भागातल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून मी रुजू झालो. आता रुजू होत असताना माझ्यापुढं अनेक प्रश्न आणि समस्या होत्या. कारण रुजू होताना मला महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य
अध्यक्ष सर्वांनी सांगितलं की हे आव्हान आहे. मागची आपली ए ग्रेड आहे, 2 वर्ष झाली महाविद्यालय बंद होतं कोविडमुळं. नॅकचं आव्हान आहे, हे तुम्ही पेलाल का? महाविद्यालयाचा विकासात्मक दर्जा जो आहे तो उंचावणार का? आणि मग मी तातडीनं हो म्हटलं आणि ती संधी म्हणून तिथे गेलो. इथल्या अनेक भूलभुलैयांना सोडून मी तिथे दुष्काळी भागातल्या कॉलेजला जाण्याचं ठरवलं. आणि मग तिथं हजर झाल्यावर माझ्यापुढं पहिला प्रश्न होता, 2020 आणि 21 मध्ये, म्हणजे डिसेंबर 21 मध्ये सुद्धा कोरोना संपलेला नव्हता. अगदी बरोबर. 2 वर्ष महाविद्यालयात मुलं येत नव्हती. अत्यंत विस्कळीतपणा आलेला होता. 2017 साली नॅक होऊन गेलेलं होतं. टाइम बॉन्डमध्ये आपल्याला 4थ्या सायकलचं नॅक करायचं आहे. माझ्या हातामध्ये फक्त 2 वर्ष आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग सॉर्ट ॲनालिसिस केलं. पहिला प्रश्न होता मुलांना महाविद्यालयाकडे खेचून आणणं, बरोबर आहे, आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा टिकवून उभं ठेवणं. करणं. 2 वर्ष ते मानसिकदृष्ट्या पूर्ण विस्कळीत झालेली मुलं आहेत, त्यांचं समुपदेशन करून त्यांना स्थिर स्थावर करणं. नॅकची तयारी तर फार लांबचा विषय आहे. आणि नक्कीच. मग हे सगळं होत असताना पूर्वीचं नॅक आणि आता करायचं नॅक, आणि मग त्या नॅकमध्ये 7 वेगवेगळे क्रायटेरिया असतात, ज्याचा महाविद्यालयाच्या रचनात्मक आणि गुणात्मक विकासाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी असतात की ज्याच्यावर सगळे कार्यक्रम ठरत असतात, उपक्रम ठरत असतात. आणि मग त्या क्रायटेरियाप्रमाणे मी सॉर्ट ॲनालिसिस केल्यानंतर मधल्या 2 वर्षातला लॅकोनाच कसा भरता येईल, आपल्याला बॅकलॉग कसा भरता येईल, हा पहिला प्लॅन केला. मायक्रो लेव्हलवर नियोजन केलं आणि इतक्या बारकाईनं त्याचा पाठपुरावा केला की प्रत्येक गोष्ट ही आपली ऑथेंटिक असली पाहिजे, भासमय असली नाही पाहिजे. त्या क्रायटेरिया रिलेटेड क्वेश्चन्स अँड सब क्वेश्चन्स जे असतात त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी करायच्या त्या ॲज इट इज करायच्या आहेत. आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळं त्याची तयारी करायची. माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी तयारी केली. मुळात रयत शिक्षण संस्थेचं स्वतःचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे, स्वतःची एक सिस्टम आहे. आणि त्या सिस्टममधून जात असताना आम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये आम्हाला खूप बॅकबोन मिळत असतो, सपोर्ट मिळत असतो. आणि सहकार्यांचं झोकून देऊन काम करणं हे जे कर्मवीरांचं तत्व आहे, त्यागमय पद्धतीनं काम करणं, निष्ठापूर्वक काम करणं आणि एकजुटीनं काम करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जमेच्या गोष्टी असतात. आणि म्हणून मग 2 वर्षाचा बॅकलॉग भरून राहिलेल्या कालावधीत 5 वर्षाची तयारी करून 5व्या वर्षी आम्ही बरोबर, कारण मला वेळेच्या आत कुठलीही गोष्ट पूर्ण करायची हा माझा ध्यास असतो. आणि 2023 मध्ये आम्ही नॅकला सामोरे गेलो, जय्यत तयारीने गेलो, अत्यंत सूक्ष्म पातळीवरच्या नियोजनासह गेलो. 7च्या 7 क्रायटेरियाशी रिलेटेड मॅक्झिमम गोष्टी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मग त्या रचनात्मक बांधकामांशी संबंधित असतील किंवा गुणात्मक दृष्ट्या इतर सगळ्या बाबींची असतील. प्रत्यक्ष नॅकच्या पीअर टीमला सामोरं गेलो आणि ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी अपेक्षित, म्हणजे आमच्या महाविद्यालय विकास समितीला, संस्थेला अपेक्षित होतं की ए ग्रेड तरी टिकेल का, सुरुवातीचा प्रश्न होता. मी चार्ज घेत असताना म्हटलं एक तरी पावलानं आपण ग्रेड वाढवण्याचा प्रयत्न करू. आणि नॅकला सामोरं जाताना 8 दिवस आधी आम्हाला असा आत्मविश्वास आला की मी आमच्या विकास समितीला सांगितलं आपण A++ 100% मिळवणार आहोत. आणि त्या पद्धतीनं नॅकचं मूल्यांकन जाहीर झालं आणि सर्व दूर कर्जत तालुका आणि परिसरामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. नक्कीच याचे आम्ही सगळे साक्षीदारच आहोत आणि अनेक महाविद्यालयाने हा आनंद उत्सव जवळून पाहिलेला आहे. खरं तर दादा पाटील महाविद्यालयात राबवलेल्या अभिनव उपक्रमांमुळे बदल झालेला आहे. आपल्या महाविद्यालयात असे कोणकोणते वेगवेगळे अभिनव उपक्रम आपण राबवलेले आहे किंवा वेगवेगळे कोर्सेस काय आहेत? हा पण मला खरं सांगू का, माझ्या अगदी आवडीचाच हा प्रश्न आहे. मी खरा बालपणापासूनच थोडासा निसर्गाची देण म्हणा किंवा काहीतरी वेगळा विचार करावा, काहीतरी वेगळं करावं, ही माझी बालपणापासूनची सवय. महाविद्यालयात शिकत असताना कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यापासून सगळ्या गोष्टी मला पुढाकार घेऊन करण्याची आवड असायची आणि मग काहीतरी वेगळं करायचं. प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा मी राजापूर सारख्या अत्यंत दुर्गम भागात, कर्नाटक, बेळगाव, विजापूर सारख्या ठिकाणाहून जे चिऱ्याच्या खाणीवर कामगार जातात त्यांच्या मुलांना आपल्याला शिकवलं पाहिजे. 6 महिने मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असतात. मी तिथं चिरेखान शाळा नावाची संकल्पना रुजवली. महाविद्यालयाचा विद्यार्थी ट्रेन करायचा आणि तो चिरेखान कामगारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन मुलं गोळा करणार आणि त्यांना दररोज 3 तास शिकवायचं 6 महिने. कारण ही मुलं पोट भरायला गेलेल्या मुलांबरोबर गेलेली असतात, त्यांचा गावाकडच्या शाळेशी संपर्क तुटला असतो.
हा मी तिथं राबवलेला अनेक उपक्रमातला एक आगळा वेगळा उपक्रम. त्याच्यानंतर मी राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आले होते, महिलांचं महाविद्यालय, आणि मग तिथं वुमेन्स एम्पॉवरमेंट अंतर्गत काय वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. मग तिथे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलींचं सेंटर फक्त सेपरेटली करताना, कारण मुलींचा टक्का वाढण्याच्या शक्यता जास्त असतात. त्याच ठिकाणी मी वाचन संकल्प रयतेचे सारखे उपक्रम तिथं राबवले. आणि औंधला आल्यानंतर इथं पाहिलं तर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचा IQ लेव्हल, त्यांची समज हे पाहिल्यानंतर त्यांना खूप हायफाय शिकून चालणार नाही. मग साध्या सोप्या पद्धतीनं जाऊयात म्हणून मी एक पथनाट्य नावाची संकल्पना इथं आणली आणि त्या मुलांना एकत्र आणलं. आणि इथं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावानं कर्मवीर करंडक पथनाट्य स्पर्धा नावाची एक स्पर्धा सुरू केली, की जी आता राज्यस्तरावर पोहोचलेली आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला मी हजर झालो तेव्हा खड्डा कॉलेज असं सगळे हिनवून बोलायचे पुण्यातले लोक. पण आज या स्पर्धेमुळं या महाविद्यालयाचं नावलौकिक राज्यभर पोहोचला आणि ती फार उंचीवर स्पर्धा नेली. दुसरं इथं मी वाचन संकल्प रयतेचा, बालवाडी 4थीच्या मुलांना जे असतं वाचन, त्या कथा, छोट्या छोट्या गोष्टी, 45 दिवसांचं कर्मवीरांची स्टोरी, एक छोट्या छोट्या पार्टमध्ये मुलांनी समूहानं येऊन एकत्र वाचायची. त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आणि त्याची उत्तर मुलांनी द्यायची. जो वाचेल त्याला एक पेन द्यायचा आणि प्रश्नाला उत्तर दिलं त्याला एक पेन द्यायचा. असं त्यांच्यात एक प्रेरणा जागी करून इथं एक वेगळ्या पद्धतीचं कल्चर आम्ही उभं करण्याचा प्रयत्न. तर मला आनंद आहे मी त्या ठिकाणी ते करू शकलो. आणि ह्या सगळ्या जमेच्या गोष्टी घेऊन प्राचार्य म्हणून गेल्यानंतर जबाबदारी वाढलेली आहे, अधिकार वाढलेले आहेत, तसे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. पण अधिकार वाढल्यामुळं मग मला एक मोकळं आकाश प्राप्त झालं. नक्कीच. आणि त्या मोकळ्या आकाशात विहार करताना माझ्या सगळ्या संकल्पना, सुचणाऱ्या नवीन संकल्पना मी रुजवू शकलो. माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये त्याचं महत्त्व पटू शकलो. आणि मग पाहता पाहता एक एक पोतडीतून, ठेवणीतून जादूगाराच्या काहीतरी निघावं तसे एक उपक्रम येत गेले. आणि मग आत्तापर्यंत मी माइलस्टोन 10 उपक्रम त्या महाविद्यालयाचे असे केलेत, ते त्या महाविद्यालयाची एक वेगळी आयडेंटिटी ठरलेली आहेत. आणि ती ओळख त्या महाविद्यालयाची कोणीही पुसू शकणार नाही असे ते उपक्रम आहेत. अतिशय वेगळी आणि आनंदाची गोष्ट आहे. तर आणखीन काही युनिक प्रोग्राम असेल तर सांगा. मी कर्मवीरांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे, जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, मैदानावर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे. मला AC केबिनमध्ये बसून कधीच काम पटलेलं नाही आणि रुचलेलं नाही. मग तिथे गेल्यानंतर मी मुळात मराठी विषयाचा आपण उल्लेख केला. थोडी जी निसर्गानं दिलेली देण, प्रतिभाशक्ती, कल्पकता ती वापरायची. काहीतरी वेगळं टायटल देऊन एक अट्रॅक्शन्स त्याच्यात तयार करायचे मुलांमध्ये. आणि मग दरवर्षी लाखो दिंड्या वारीला जातात पंढरपूरला, आषाढी वारीला. तशाच कर्जत शहरामध्ये 200 ते 250 दिंड्या दरवर्षी येतात. मी हजर झाल्याच्या नंतरच्या पहिल्याच आषाढी वारीला जोडून अशा 100-200 दिंड्या तिथं आलेल्या होत्या. त्यातली एक जंगले महाराज शास्त्री म्हणून डोंगरगंज आहेत, त्यांची एक दिंडी गेली 21 वर्ष महाविद्यालयाच्या प्रांगणात उतरते. तिचं आगत स्वागत सगळं आम्ही करतो. मग मला ते कळल्यानंतर ते गेलो. मला त्या समूहामध्ये आमचे काही 10-5 विद्यार्थी दिसले आणि ते कोणी टाळ वाजवत होतं, कोणी त्या मागं साथ देत होतं. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली, अरे याला जोडून आपण ह्या विद्यार्थ्यांची कीर्तनं ठेवली तर. आणि मग मी सहकार्यांपुढे हा विषय मांडल्यावर ती उचलून धरली आणि आम्ही मग सर्च केलं, शोध घेतला. एक 45-50 मुलं हाताशी आली की ज्यांच्या घरात ही परंपरा आहे. आणि मग त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला की आपण एक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मिळून कीर्तन महोत्सव करूयात का. ती संकल्पना सगळ्यांनी उचलून धरली. आणि मग पहिल्याच वर्षी लगेच आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही 1 दिवसाचं ते घेतलं. आणि मग त्याच कार्यक्रमात मी म्हटलं की आपण 5 दिवसाचा करूयात. आणि मग 5 दिवसात 5 विद्यार्थ्यांनी कीर्तन करायचं. ज्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे ते करतात, सामाजिक आशय घेऊन आणि हे घेऊन. आणि 6व्या दिवशी त्याचा समारोप करायचा की ज्यामध्ये संध्याकाळच्या वेळी गावकरी असतील, मुलं असतील, 100-500 गोळा होतात आणि खूप चांगला माहोल तयार होतो. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव सुरू झाला. हे महत्त्वाचं आहे, कारण मुलांच्या मेंदूला विचार द्यायची गरज होती, जो कुरतडला गेलेला होता. एक वेगळं वातावरण. दुसरं, आम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये IKS नावाचा प्रकार आला होता, इंडियन नॉलेज सिस्टम म्हणून. आणि मग त्या भारतीय ज्ञानप्रणालीमध्ये ह्या गोष्टी बसतात आणि एक वातावरण निर्मिती होते. आणि मग अशा पद्धतीचा जो उत्सव सुरू झाला, गेली 4 वर्ष अखंडपणानं चालू आहे. मला सांगायला अभिमान आहे की भारतामध्ये पारंपरिक महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव नावाची संकल्पना ही कोठेही चालू नाही. हे राबवणारं पहिलं महाविद्यालय भारतातलं हे दादा पाटील महाविद्यालय आहे.
अगदी नाविन्यपूर्ण आपण उपक्रम राबवत आहातच. त्यातला बोलकी झाडे, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प असेल, हवामान अंदाजासारखे प्रयोग असतील, माती परीक्षण प्रयोगशाळा असतील, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण सेवा देतायत, ही एक अभिनव गोष्ट या निमित्तातून अधोरेखित होणं अपेक्षित आहे. मियावाकी प्रकल्प असतील, तर या प्रकल्पांविषयी जरा थोडक्यात सांगितलं तर बरं. नॅकची तयारी करत असताना काही बेस्ट प्रॅक्टिसेस कॉलेजच्या द्याव्या लागतात आणि मग मी एन्व्हायरमेंटल अवेअरनेस अँड इको फ्रेंडली कॅम्पस या नावाचं बेस्ट प्रॅक्टिस सहकाऱ्यांपुढे ठेवली. त्याचं कारण हा तालुका पूर्णपणानं दुष्काळी आहे आणि या महाविद्यालयाची ओळख आपल्याला दुष्काळी भागातील एक ओएसिस म्हणून मला करण्याचं स्वप्न होतं. आणि मग वर्षोनवर्ष विकासाच्या बॅकलॉगापासून दूर असलेला हा तालुका आणि त्यातला एक छोटं ओएसिस म्हणजे दादा पाटील महाविद्यालय, की ज्यानं लाखो मुलांच्या आयुष्यात एक आनंद फुलवायचं काम केलेलं होतं. आणि मग आपला परिसर हा अत्यंत सुंदर, देखणा, नीटनेटका, पर्यावरणपूरक असला पाहिजे. त्याचबरोबरीनं त्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सर्व सामाजिक संघटना नावाची संघटना काम करते आहे, जी पर्यावरणाचं फार मोठं प्रबोधन करतात. आणि मग मी आमच्या वनस्पतीशास्त्र आणि इतर विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय परिसरामध्ये 4000 झाडं लावली. ती ठिबकच्या साह्यानं आम्ही जगवतो आहोत, पाण्याचं दुर्भिक्ष असलं तरी. आणि अत्यंत देखणा आणि सुंदर आज परिसर झालेला आहे. त्या सर्व झाडांना स्कॅन लावलेले आहेत आणि त्याला आम्ही बोलकी झाडे असं म्हटलेलं आहे. येणारा कोणीही स्कॅन केलं की त्या झाडाची हिस्ट्री त्याच्या पुढे येते. त्याला पूरक मग झाडाचा पडणारा कचरा, पूर्वीची झाडं किंवा याचा पडणार, त्याचं काय, तर तिथे गांडूळ खत प्रकल्प त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा होता. आमच्याकडे असलेले कर्मचारी आणि अर्न व्हाईल लर्न याच्या माध्यमातून कचऱ्यातला कण ना कण गोळा करायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्याचं गांडूळ खत करायचं आणि शेतकऱ्यांना तो 20 रुपये किलोनं विकायचा. अशा पद्धतीचा आमचा उपक्रम अत्यंत दरवर्षी 20 ते 22 टन आमचा विकलं जातं. परिसरात एक कण तुम्ही कोणत्याही क्षणाला कधीही गेलात, एक झाडाचा पाला सुद्धा पानगळीच्या दिवसात तुम्हाला दिसणार नाही, इतकी स्वच्छता राहते. तिसरा भाग आमच्याकडे भूगोल विभाग आहे. त्यांना एक विषय दिला आणि त्यांना एक हवामानाच्या अंदाजाचं केंद्र आपल्याला स्थापन करायचं. दररोज मेसेजच्या थ्रू रोजच्या रोज हवामान जो आहे ते शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे. आणि मग त्यांच्या विभागात असलेली विद्यार्थी, त्यांच्याकडनं आलेला डेटा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तो जाणं मेसेजच्या माध्यमातून, पॅकेजमधून त्याचं केंद्र उभं केलं. मग त्याच विभागात आम्ही एक प्रयोगशाळा उभी केली, जी माती परीक्षणाची प्रयोगशाळा, त्यांचं प्रशिक्षण. आणि मग आता ती मुलं खेड्यापाड्यात जातात, गावोगावी जातात आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माती परीक्षणाच्या संदर्भात प्रबोधन करून काही एक सेवा देता येते की याचा प्रयत्न करतात. मियावाकी नावाचा जो प्रकल्प आहे तो सर्व सामाजिक संघटनेनं खरं तर तो उभा केलेला, पण तो दत्तक आमच्या महाविद्यालयाच्या NCC पॅरामिलिटरी विभागानं घेतला होता. आज त्या प्रकल्पाच्या झाडांची वाढ 14 ते 15 फूट झालेली आहे आणि दुष्काळी भागातलं महाविद्यालय आहे. तर सामाजिक संघटनेचं असलेलं व्यापक काम, लाखो झाडं त्यांनी लावली, त्यातला या महाविद्यालयानं उचललेला हा वाटा आणि या दोन्हींच्या कोलॅबरेशनमधून आम्ही पर्यावरण हे केंद्र मानून दुष्काळी भागातला ओएसिस ही महाविद्यालयाची एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. अगदी नक्कीच. आपण खरं तर आयडिया पेरणारा माणूस असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. अशा आयडिया सुचणं आणि त्या प्रत्यक्षात आणणं हे अतिशय महत्त्वाचं कार्य. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.